रूप पाहा तालोचनी, रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने, रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने, सुख झाले वो, सुख झाले वो साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा,
तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा हा तोहा विठ्ठल बरवा सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी रेवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही जाईन गे माय तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा भेट न माहेरा अपुरिया सर्व सुकृतांचे फळ मिळाहीन सर्व सुकृतांचे फळ मिळाहीन क्षम मी देईन पांडुरंगा क्षम जाईन गे माय तया पंढरपुराय जाईन गे माय तया पंढरपुराय भेट न माहेरा फुलिया बाप रुक्मा देवी बरू विठ्ठलाचे भे बाप रुक्मा देवी बरू विठ्ठलाचे भे अपुले सबसाठी करून ठेला जाईन गे माय तया पंढरपुराय जाईन गे माय तया पंढरपुराय भेट न माहेरा फुलिया रखुमाये हरि जय 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 विठोबार रखुमाये जय 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 विठोबार रखुमाये हरि जय 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 विठोबार रखुमाये जय जय विठोबार रखुमाये हरि जय 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 विठोबार रखुमाये हा विठोबार रखुमाये हरि जय 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 विठोबार रखुमाये जय जय विठोबार रखुमाये जय 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 विठोबार रखुमाये हा हा
कमी थोडं. थोडा
Thank you.
भगवान बाबा की बोलो रे भाई सब संतान की। विठ्ठला 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 खला 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 विठ्ठला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतान हला हला। अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया बापर खुमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपुले समसाठी करोनी ठेला जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सुसुरे चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आता मज साय येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगुणी वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुम जला गलो निज चरणा तुम जला गलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज करणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अवघाचे संसार सुखाचा करेन आनंदे भरेन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी अखंड रूपाने वास्तव करणारे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप असलेले संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा हा प्रतिज्ञापर अभंग 4 चरणाचा आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रातस्मरणीय परमपूज्य भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा कार्यक्रम आहे. सर्व गजानन कॉलनी सर्वांच्या वतीने भजनी मंडळ सर्वांच्या वतीने आदरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विनंतीला मानून माझ्याकडे आली ही कीर्तनरूपी सेवा आहे. सेवके करावे सांगितले काम तेथे होतू पण कामा नये. सर्व गुणजन मंडळी टाळकरी मंडळी 51 बळी या ठिकाणी आहे. आमचे खेडकर भाऊ आहे, चौधरी सर आहे, ज्ञानेश्वरजी महाराज आहे, श्रीकांत महाराज आहे, अंबडे महाराज, आदरणीय पूजनीय आमचे रामचंद्रजी महाराज घुगे महाराज आहे. सर्व मंडळी, तरुण मंडळी, महिला मंडळ, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन उत्कृष्ट मृदंगाचार्य नंदू महाराज आहे, आमचे कृष्णा महाराज सर्वांच्या चरणी. आणि आज दुधात साखर म्हणजे भक्तीत आहे. फार दिवसापासून चाल ऐकण्याने आज सुंदर चाल झाली. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सर्व मंदिर विश्वस्त मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन करू भगवंताचं खेळीमेळी वातावरणामध्ये तासभर चिंतन. विठ्ठला अभंग माऊलीचा आहे, ज्ञानोबराय यांचा आहे. ज्ञानोबराय या अभंगातून प्रतिज्ञा करतात. ऐका, प्रतिज्ञा कोणी करावी, प्रतिज्ञेचं पालन कोणी करावं आणि प्रतिज्ञाची अवज्ञा कोणी करावी. 3 वर्ग आहे. पहिला वर्ग आहे प्राज्ञ, दुसरा वर्ग आहे सुज्ञ आणि तिसरा वर्ग आहे अवज्ञा करणारा. प्राज्ञ वर्ग जो आहे निवृत्तीनाथ महाराजांनी प्रतिज्ञा करावी, ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञेचं पालन करावं आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहून सुद्धा तुम्ही आम्ही न वाचावी. तुमचा आमचा वर्ग अवज्ञा करणारा आहे. म्हणून सुज्ञाचा वर्ग ज्ञानोबरायाचा आहे, प्राज्ञाचा वर्ग निवृत्तीनाथ महाराजांचा आहे
आणि तुम्ही आम्ही ऐकत नाही, अवैध नाही, म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी उपदेश करावा आणि ज्ञानोबरायाने त्या उपदेशाचं पालन करावं. आणि कितीही तुम्ही आम्हाला संत सांगून सांगून गेले तरी तुमची आमची जी स्थिती तीच असावी, हा तुमचा आमचा वर्ग आहे, ध्यानात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात की बाबा प्राज्ञ सुज्ञ आणि अवैज्ञ ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? की मी अवघाची संसार सुखाचा करेन, प्रतिज्ञा करतात. माझं वाटतं थोडा आवाज कमी करा, माझा करा, माझा ऑलरेडी जादाच आहे, कमी करा. आपल्यापासून कोणाला तकलीफ नको, आवाज थोडं कमी करा. ऐका, ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करेन. अहो ज्ञानोबराय, तुम्ही जगाचा विचार करतात. बघा, संत हे व्यापक दृष्टी त्यांची असते आणि जीवाची दृष्टी संकुचित असते. तुमची आमची संकुचित दृष्टी आहे पाहण्याची, पण संत हे व्यापक असतात, ते जगाचा विचार करतात. म्हणून ज्ञानोबा व्यापक आहे, त्यांनी जगाचा विचार केला, मी अवघाचे संसार सुखाचा करेन, प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा संताची पूर्ण होत असते, तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नसती, ध्यानात ठेवा. आणि प्रतिज्ञा करणारे संत आहे. बघा तुम्ही, आज पुण्यतिथी संतांची आपण साजरी करतो. कशासाठी? ज्याने पुण्य संपादन केलेलं आहे, पुण्य कमावलेलं आहे. ज्या तिथीला जन्माला आले तिथी पावन करतात आणि ज्या तिथीला गेल्या त्या तिथीला सुद्धा पावन करणं हे संताचा वर्ग आहे. प्रातस्मरणीय भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. त्याने समाजाकडे बघितलंय, समाजाकडे दृष्टी टाकली आणि समाजाकडे कशाही वर्गाचे त्यांच्याकडं भक्त आले, शिष्यमंडळ आले, तरी भगवान बाबांनी त्यांची अवहेलना केली नाही. केली का? बघा तुम्ही, भगवान बाबाच्या दिंडीसोबत चालणाऱ्या एक मातंग समाजाची स्त्री होती, कळतंय ना? मातंग समाजाची स्त्री होती आणि बीड जिल्ह्यामध्ये बागलाने नावाचं काकड हिरा नावाचं गाव आहे दक्षिणेला. तिथले एक मातंग समाजाची स्त्री, तिचं नाव होते चंपाबाई. आणि त्या चंपाबाईने 60 वर्ष बाबाच्या दिंडीमध्ये डोक्यावर तुळशी घेऊन सनी सेवा केली, पायवारी तुळस घेऊन सनी. विचार करा, त्या चंपाबाईचं वय झालं 110 वर्ष. पूर्वीचे लोक जादा जगत होते, चांगले राहत होते, चांगले खात होते, चांगले जगत होते. पण आता तसं नाही राहिलं. आता आहार बी चांगला नाही, राहणं बी चांगलं नाही, वागणं बी चांगलं नाही, पदोपदी. आता बोलायला नका लावू. पूर्वीचे लोक चांगले होते, चांगले राहत होते आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखा होता महाराज. पण 110 वर्षाच्या चंपाबाई झाल्या, घरामध्ये पडून आहे, विस्कटलेली अवस्था आहे आणि 15 दिवसापासून डोळे मिटलेले आहे. सारखं बाबाचं ध्यान करतात, बाबाचं ध्यान करतात. कोणी तरी निरोप सांगावा, फोन नव्हते, काही नव्हतं. आणि त्यावेळेला गावातील काही लोक भगवान बाबांना भेटण्यासाठी गेले. सांगितले, बाबा तुमच्यासोबत पायीवारीला चालणारी चंपाबाई 60 वर्षापासून पायीवारी करत होतात, पण आता धरणीला अंग टाकले, डोळे उघडले नाही आहे, मुखातून वाचा फुटत नाही आहे, धरणीला अंग टाकलेलं आहे. बाबांनी विचार नाही केला आणि संत विचार करत नव्हते. जातीचा नाही, पाचीचा नाही, आता तर जातीचा धर्माचा विचार झाला आहे सुरू. आमच्या ज्या धर्माने संत वाटून घेतले त्यांच्याच पुण्यतिथी तेच करणार. कारण असं म्हणजे यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. बाबांनी विचार नाही केला. गंगा नावाची घोडी होती, तिच्यावर बसले आणि त्या काकड हिरा गावामध्ये आल्यानंतर सर्व समाज त्यांच्यासोबत आहे, बाबासोबत. बाबा कुठे जातात बघतात. बाबांनी विचार नाही केला. साधी झोपडी होती, त्या झोपडीमध्ये गेले आणि चंपा नावाची बाई डोळे उघडले नाही, वाचा बंद. जसे बाबा गेले, विचार नाही केला. त्या चंपाबाईचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय. विस्कटलेले केस होते ते असे एकत्र केले. तिचं बुचडा स्वतः बाबाने आपल्या हाताने बांधलाय आणि कानात म्हणले, चंपाबाई मी आलोय, चंपाबाई मी आलोय. बघा 15 दिवसापासून डोळे उघडलेले नाही आहे, वाचा बंद आहे. आणि त्या ठिकाणी डोळे थोडे उघडले. बाबा तुम्ही आलात, मी धन्य झाले. त्या क्षणी त्या चंपाबाईने बाबाच्या मांडीवर देह सोडलेला आहे. ध्यानात ठेवा, संतांनी विचार नाही का? का संतांची पुण्यतिथी आहे? त्यांनी विचार नाही केला, समाजासाठी जगले, समाजासाठी वागले, म्हणून समाजानं आज त्यांना डोक्यावर घेतलंय. आज त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय.
म्हणून संत आहे. ज्ञानोबरांनी जगाचा विचार, स्वतःचा समष्टी विचार केला, व्यष्टी विचार नाही केला. संत व्यष्टी विचार करत नाही, आपलाच विचार करत नाही, समष्टी विचार करतात, ह्या जगाचा विचार करतात. म्हणून तुकोबरा त्या ठिकाणी आज प्रतिज्ञा, ज्ञानोबरा प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? की मी अवघाची संसार सुखाचा करेन. व्यष्टी विचार नाही, समष्टी विचार आहे. ध्यानात ठेवा. मग समष्टी विचार आमचे ज्ञानोबरा करतात. ज्ञानोबराला प्रश्न केला, महाराज तुम्ही अवघाची संसार सुखाचा करीन, पण तुम्ही संसार केला का? प्रश्न इथं निर्माण होतो. आणि संसार सगळ्या संतांनी केला, फक्त रामदास स्वामी सोडून. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानोबरांनी कोणता संसार केला? त्यांनी तर 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधी घेतली, त्यांनी कोणता संसार केला? त्याने सुद्धा संसार केला, पण त्यांचा संसार वेगळा आहे आणि तुमचा आमचा संसार थोडा वेगळा आहे बरं का. त्यांचा संसार वेगळा आहे. ज्ञानोबरांनी संसारही केला आणि त्या ज्ञानोबरांनी संसार करत असताना त्या ज्ञानोबराला 4 मुलं प्रसवली. 4 मुलाचा जन्म झालाय. किती मुलाचा? 4 मुलाचा. मग ज्ञानोबराचं लग्नच झालं, तुम्ही म्हणा संसार कसं काय झाला? पण ज्ञानोबरा, बरं पुढचा प्रश्न, ज्ञानोबरा आहे हे स्त्री होते का पुरुष? स्त्री होते का पुरुष? पुरुष होते. पण ज्ञानोबराला माऊली शब्द स्त्रीलिंगी. मग माऊली शब्द का उच्चारता? बघा तुम्ही. बरं आपण काय करू, सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा निकाल पाहू. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, आणि ह्या दोन्ही कोर्टामधले वकील आमचे नाथ महाराज. कोण आहे? नाथ महाराज. नाथ महाराज काय म्हणतात? काय सांगतात? वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञाना बाई आई, हा शिवपीठ हे बाई आई, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे वेदशास्त्र हे. आणि आमचे नाथ महाराज वकील आहे, ते म्हणतात ज्ञानाबाई कोण आहे? वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. म्हणती ज्ञानाबाई. अगोदर बाई शब्द आहे आणि नंतर आई शब्द आहे ज्ञानोबराला. मग अगोदर बाई शब्द का आणि नंतर आई शब्द का? आता तुम्हाला प्रश्न करतो. बाई अगोदर बाई आहे आणि नंतर आई आहे. बाई जरी असली, ती 70 वर्षाची जरी असली आणि तिला जर मूल नसलं तरी ती बाईच आहे. पण आई पदवी केव्हा मिळते? मूल झाल्याशिवाय आई पदवी मिळत नाही. मग मूल अगोदर का आई अगोदर? मूल अगोदर का आई अगोदर? हा, आई केव्हा पदवी मिळते? मूल झाल्यावर मिळते, तेव्हापर्यंत बाईचे. अगोदर मूल आहे, नंतर पदवी आईची. मग अगोदर बाई, नंतर आई. मग ज्ञानोबरा सांगतात की मग ज्ञानोबरा आई आहे, मान्य झालं. मग ज्ञानोबराला मुलं असली पाहिजे, ज्ञानोबराला मुलं असली पाहिजे. मग ज्ञानोबराला कोणती मुलं? ज्ञानोबराला 4 मुलं झाली. किती? ऐका. आता तुम्हाला कुठं सांगता आलं पाहिजे, मी एवढं काही अभ्यासू कीर्तनकार नाही आहे. मग बाबाचंच ऐकून मी बोलतो, मी कोणाचं बोलत नाही. कारण पोपट आहे, नवीन आहे, पण थोडं बोलायला लागला. बाबाचं ऐकून मी नाही बोलत. मोठ्याचे 2 विचार आत्मसात केले आणि बोलायला लागलो. ऐका. 4 मुलं ज्ञानोबराला. 4 मुलासाठी ज्ञानोबराने प्रॉपर्टी कमवून ठेवली, इस्टेट. कळतं ना? आणि ज्ञानोबराची प्रॉपर्टी न संपणारी आहे, न विटणारी आहे. आणि तुमची आमची प्रॉपर्टी विटणारी आहे. ध्यानात ठेवा.
4 मुलाकरता 4 प्रॉपर्टी करून ठेवली ज्ञानोबरांनी. ऐका, ज्ञानोबराचा पहिला मुलगा योगी, ज्ञानोबराचा दुसरा मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानोबराचा तिसरा मुलगा आहे साधक आणि ज्ञानोबराचा चौथा मुलगा आहे अनाथ. किती मुलं आहे? 4 मुलं. ज्ञानोबराचा पहिला मुलगा योगी, योगी मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवली चांगदेव 65 ग्रंथ. ज्ञानोबराचा दुसरा मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानी मुलाकरता ग्रंथ सामुग्री कमवून ठेवली अमृत अनुभव ग्रंथ. तिसरा मुलगा आहे ज्ञानोबराचा साधक, साधक मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवली ज्ञानेश्वरी ग्रंथ. आणि चौथा मुलगा आहे अनाथ. मुलाला वयाच्या 70-80 वर्षापर्यंत संस्कृत कळत नाही, काहीच कळत नाही, तो संसाराचं चिंतन करतो. अशा माझ्या मुलाला सुद्धा परमार्थ करता यावा, यानं सुद्धा हरिहरी म्हणावं, अशा अनाथ मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवली. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. पहिला मुलगा आहे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, त्याने निगमवल्ली प्रगट केली. पहिला मुलगा आहे. दुसरा मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी. तिसरा मुलगा आहे साधक, साधकाचे मायबाप दरुष्याने हरेताप. आणि चौथा मुलगा आहे अनाथ, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदे तसे. 4 मुलं आहेत. मग ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी या अनाथ मुलाकरता जो हरिपाठ लिहिला, तो ग्रंथ लिहिला. त्या हरिपाठातील आज हा अभंग म्हटल्याशिवाय हरिपाठाचे शेवट होत नाही. त्या हरिपाठातला हा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा प्रपंचामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का? अनेकांनी प्रतिज्ञा केलाय. या ठिकाणी राजाने प्रतिज्ञा केली, देवाने प्रतिज्ञा केली, तरी देवाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, राजाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. मग तिथं संत पूर्ण करतात, प्रतिज्ञा करतात, पण त्यांची प्रतिज्ञा पूर्ण ठरत असते, टिकत असते. तुमची आमची प्रतिज्ञा, एक जण म्हणला मी चहाच घेणार नाही, कुठपर्यंत? सकाळी बशीवर कप आदळत नाही तोपर्यंत. तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. पण या ठिकाणी प्रपंचामध्ये जगत असताना राजा रावणाने सुद्धा काही प्रतिज्ञा केल्या, टिकल्या का? रावणाचा प्रपंच तुमच्या आमच्या प्रपंचासारखा होता का? लंके माझे घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. किती घरे? कोटी घरे देते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे रावणाची होती, तरी त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. तुमची आमची होईन का? 7 कोटी घरे सोन्याची होती, पण रावणाची टिकली का महाराज? तुमच्या आमच्या हातात 5-10 ग्रामचंच असतं, पण कुठं वळव करतं, पंक्ती देऊन कुठं इठवाडा. किती असतं तुमच्या आमच्या पोटात? थोडंच असतं. पण रावणासारखं नाही. पण त्याने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या काय, की मी खारा समुद्र गोड करेन, सोन्याला सुगंध आणेन. प्रतिज्ञा केली का नाही? खारा समुद्र गोड करणार, सोन्याला सुगंध आणणार. आणखीन एक प्रतिज्ञा केली ती कोणती? स्वर्गात शिडी करेन. झाले का पूर्ण? आज जर स्वर्गात शिडी झाली असते तुम्हाला आम्हाला सोपं झालं असतं. पितरांना आखाजीला पाहायला गरज नसती. स्वर्गात जायचं, आपला पित्र पकडायचा, आणायचं, जीव घालायचं. आहे का शिडी आज? नाही. सोन्याला सुगंध आहे का? नाही. आणि सोन्याचा सुगंध असता चोराने वासावर घर शोधली असती. सोन्या खारा समुद्र गोड झाला का? खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईकर वारांना बाहेरून पाहण्याची योजना करावी लागली नसती. तो गोड झाला. रावणाने प्रतिज्ञा केली पण टिकली नाही. ध्यानात ठेवा, ही रावणाची प्रतिज्ञा. इथं भगवंताने प्रतिज्ञा केली पण भगवंती प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. बघा तुम्ही, भारतीय युद्ध सुरू झाले तेव्हा भगवंताकडे मदत मागण्यासाठी अर्जुनही आलाय आणि दुर्योधन. प्रथम दुर्योधन आलाय आणि नंतर अर्जुन आलेला आहे मागून. जसं दुर्योधन आलाय भगवंताच्या उशाकडून उभा राहिलेला आहे आणि अर्जुन आला चरण कमलाजवळ उभा राहिलेला आहे. आता मला सांगा, माणसाचे डोळे उघडल्याबरोबर झोपेतून उठल्याबरोबर दृष्टी कुठं जाते आपली? समोर जाते का नाही? का पाठीमागं जाते? भगवंत उठले आणि बघितले, अर्जुना केव्हा आलास? दुर्योधन, भगवंता मी अगोदर आलो.
ठीक आहे, तुम्ही कशासाठी आलात मला ज्ञात आहे. ध्यानात ठेवा, माझं 56 कोटी यादव सैन्य एका बाजूला शस्त्र सामुग्रीसह आणि मी एकटा एका बाजूला, शिवाय हातात शस्त्र धरणार नाही. 4 हिताच्या गोष्टी सांगेन, काय पाहिजे ते घेऊन जा. अर्जुनाला बोलायला, अर्जुन भक्त आहे आणि भक्ताला काय पाहिजे दुसरं, देवाशिवाय काही नाही. दुर्योधन दुर्बुद्धी आहे, ते चांगले लोकांचं ऐकणार नाही, चांगलं घेणार नाही. तो म्हटलं देवा मला तुमचं 56 कोटी यादव सैन्य हवं, शस्त्र सामुग्री समोर घेऊन जा. अर्जुना तुला काय पाहिजे, देवा तुम्ही आहात बस, मला काही नको. युद्ध ठरल्या गेलंय. युद्धाचे 2 दिवस उलटून गेले आणि मोठमोठे योद्धा मृत्युमुखी पडले. आणि त्यावेळेस दुर्योधन रागाने लाडभडक झालाय, लाड डोळे केले आणि जे पितामह भीष्माचार्याकडे आले. पितामहा काय करतात तुम्ही, देहाने आमच्याकडून आहात आणि मनाने पांडवाकडून आहात. अरे दुर्योधना काय झालं, आपल्याकडील मोठमोठे योद्धा मृत्युमुखी पडले. भीष्माचार्य होते महाराज, ते राग अनावर झालाय. अरे दुर्योधना प्रतिज्ञा करतोय, उद्या सूर्य उदयापासून तर सूर्य अस्त होईपर्यंत पांडव पृथ्वीवर दिसणार नाही, मी निस्पांडवी पृथ्वी करणार. प्रतिज्ञा कोणाची, भीष्माचार्याची प्रतिज्ञा झाली महाराज. पण ज्यांचा पाठीराखा भगवंत आहे त्यांचं काय होणार. प्रतिज्ञा भीष्माचार्याची होती, कोणाची नव्हती. आणि त्यावेळेस द्रौपदीने भगवंताचा धावा केलाय. कृष्णा भगवंताचा धावा केलाय, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू अमोचा कैवारी, आले विघ्न निवारी कृष्णा. भगवंत धावून आले, मला बोलावलंय. हो भगवंता, कशासाठी, भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. तुम्ही पांडवाचे पाठीराखे आहात आणि भीष्माचार्याची प्रतिज्ञा पूर्ण होत असते. काहीतरी करा भगवंता. काही नाही म्हटले. आज पर्व काळ आहे, युद्ध सुरू झालतंय. भीष्माचार्याची पर्णकुटी परकी त्या दुसऱ्या सैन्यामध्ये होते आणि आपल्या सैन्यातून जाऊन तिकडं जायचं. त्या पर्णकुटीमध्ये भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले होते. आणि भगवंत म्हटले आता एकच करायचं. पाऊस पडलेला होता थोडा. आणि मग त्यावेळेस भगवंताने द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतलंय. ऐका, भगवंत कोणालाही खांद्यावर घेत नाही. घेतो का, नाही. मग काय करावं लागतं खांद्यावर घ्यासाठी, त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजेटी, भाव एकासाठी खांदा वाहे आपुलिया भाव लागतो. द्रौपदीला भाव मारा खांद्यावर घेतलाय आणि दुसऱ्या परकीय सैन्यामध्ये वाहून नेलाय. पर्णकुटी भीष्माचार्याची होती आणि सांगितलंय एक करा, द्रौपदी माते एक करा. म्हणे काय करा, एकच करा. हातातला कंकणाचा आवाज करायचा. आणि आज पर्व काळ आहे आणि भीष्माचार्याला दुर्योधनाच्या पत्नीला आशीर्वाद देण्याची सवय. पण तुम्ही काय करा, दर्शन घेता वेळेस हातातील कंकणाचा आवाज करा आणि मुख दिसू देऊ नका, पदर हातभर खाली घ्यायचा. द्रौपदी मातेला हे सांगितलेलं आहे. द्रौपदी माता निघाली आणि निघाल्यानंतर पर्णकुटीमध्ये आल्या. भीष्माचार्याचं दर्शन घेतलंय, हातातील कंकणाचा आवाज आलाय आणि भीष्माचार्य वाटलं कोणीतरी स्त्री आपलं दर्शन घेते. मग आशीर्वाद दिलाय, पुत्रवती भव. आणि मग त्यावेळेस द्रौपदी माता बोलायला लागली, म्हणे पितामहा, म्हणे काय हा आशीर्वाद ह्या जन्मेचा का पुढच्या जन्मेचा. म्हणे कोण बोलते, म्हणे मी द्रौपदी. म्हणे तुला इथं आणलंय कोणी. त्या द्रौपदी माता बोलायला लागल्या, म्हणे माझ्या हुजऱ्या नावाचा नौकर मला घेऊन आला. तुझा नौकर, म्हणे बाहेर पाऊस चालू आहे, जमीन ओलीच्या पायाला माती लागलेली नाहीये आणि हुजऱ्या नावाचा नौकर घेऊन आला. भीष्माचार्य म्हणले मला तुझ्या नौकराला बघायचं. ज्यावेळेस द्रौपदी मातेने बाहेर आणलं पर्णकुटीच्या, त्यावेळेस भगवंतानं काय केलं तर महाराज, द्रौपदी मातेच्या चपला आपल्या हातात घेतल्या आणि नौकर जसा उभा राहावा एक घोंगडी खांद्यावर पांघरून सने असे भगवंत उभे राहिलेले होते. भीष्माचार्य महाराज भक्त आहे ते, ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. आणि संताला आत्मसुखाशिवाय दुसरं उमजत नाही. जसे भीष्माचार्य जवळ गेले, घोंगडीचा काठ पकडलाय आणि अशी घोंगडी लांब फेकून दिली. म्हटले भगवंता तुम्ही, म्हणजे भक्तासाठी काही व्हावं लागतंय. अगं द्रौपदे, 1000 भीष्माचार्यांनी जरी प्रतिज्ञा केली आणि हा बाबा ज्याच्या पाठीशी, त्याचं काही एक होऊ शकत नाही.
आणि दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालंय. भगवंताने अर्जुनाचा रथ समोर आणलाय, भीष्माचार्य समोर आहे. अनेक शस्त्र भीष्माचार्याने सोडले आणि एक शस्त्र अर्जुन मरणार, पांडव मरणार असं शस्त्र जोडलंय धनुष्याला आणि ते धनुष्य सुटणार. भगवंताने रथातून खाली उडी घेतली, तिथं सुदर्शन चक्र परिधान केलं आणि ते सोडणार आणि भीष्माचार्याने धनुष्यबाण खाली ठेवलाय. भगवंताकडे आले, भगवंता तुम्ही युद्धापूर्वी काही प्रतिज्ञा केली होती की मी हातात शस्त्र धरणार नाही. भगवंत म्हणतात मी भक्तासाठी काही एक करण्यास तयार आहे. त्यावेळेस भगवंताने काय केला, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षले. भीष्माचा पणही खरा केलाय, आपल्या धनुर्धराचंही रक्षण केलं. मला एक सांगायचं, भगवंताने प्रतिज्ञा केली, टिकली का? रावणाने प्रतिज्ञा केली, टिकली का? नाही. पण इथं आज आमचे माऊली ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात आणि ते काय प्रतिज्ञा करतात? अवघाची संसार दुःखाने व्यथित झालेले काही साधक मंडळी ज्ञानोबराया जवळ आले आणि ज्ञानोबराला बोलायला लागले, अहो माऊली, आम्ही या संसाराने फार दुःखी झालो, या संसाराने फार पिडलो, बहुत जाचलो संसारे, मोह माया जळांच्या विखारे, त्रिगुण येतातील लहरे, तेने दुःखे फार आक्रंदलो, अनेक दुःखे सांगू मी किती, सकल संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती, भयकाप चित्ती भरलासे. आम्ही या संसाराने फार दुःखी झालो, आम्हाला या संसाराच्या दुःखातून सोडवा. ज्ञानोबा म्हणतात, मी प्रतिज्ञा करतोय, मी तुमचा संसार नाही, अवघाची संसार सुखाचा करेन. तेव्हा साधक मंडळीने ज्ञानोबराकडे बघितलंय आणि ज्ञानोबराला प्रश्न केलाय, माऊली बोला, आता तुम्ही कोणाच्या जोरावर बाजीराव होणार? काय म्हणतात साधक मंडळी, कोणाच्या जोरावर बाजीराव होणार? तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, झोपडी आहे. तुम्हाला आळंदीमध्ये मान नाही, संन्यासीचे कार्टे म्हणून हिणवतात. तुम्हाला माधुकरी कोणी वाढत नाही आणि तुम्ही आमचा संसार नाही, अवघाचे संसार सुखाचा करणार प्रतिज्ञा करतात. ज्ञानोबराने दुःख भोगलंय, आमच्या समाजाने त्यांना छळ केलाय, तुकोबरायांना छळ केलाय, पण त्यांनी कधी मनावर राग मानला नाही. का? कारण त्यांचा महाराज असा आहे, निंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करे, मज ही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. संतान हे मान अपमान त्यांना काहीच वाटत, कोणी निंदा करू द्या,
तरी निंदा करण्याकडे त्यांचे कान जात नाही. कोणी बोलू द्या, बोलणाऱ्याकडे त्यांचे कान जात नाही. कोणते स्वागत करू द्या, त्यांना असं वाटत नाही आमचं स्वागत होतं का, मोठा हार आणला त्याचं सुद्धा काही वाटत नाही. कारण वेगळा तोही पासून त्यांच्या भूमिका आहे महाराज. विसोबा खेचरने त्रास दिलाय, पण त्यांचं एक आहे, त्यावेळेस त्यांनी दुःख भोगलंय, समाजाने त्यांना छळ केलाय, पण आज त्या ज्ञानोबराच्या आणि तुकोबराच्या अभंगावर आमच्यासारख्या कीर्तनकारांनी बोलावं आणि 50-50 हजाराचं पॉकेट घ्यावं. ते संत म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. कोणती? ती नाही, ही आता वर्तन येणारी भावी. त्यांच्या एका एका अभंगावर एवढे मानधन घ्यावं, ही संत मंडळी सुखी. त्यांनी दुःख भोगलंय, पण समाजासाठी भरपूर काही करून ठेवलंय. काय तुमच्याकडे आहे? त्यावेळेस ज्ञानोबरांनी खाली मान घातली. खरंच आहे, काहीच नाही आहे. मी प्रतिज्ञा करतोय की तुमचा संसार सुखाचा करेल. पण कशावर, कशामुळे करणार? तुम्हालाच राहायला काही नाही माऊली, आणि तुम्ही प्रतिज्ञा करतात अवघाचे संसार सुखाचा करेल. बघा तुम्ही 4 भावंडे, 4 अत्यंत गरिबीची त्याची परिस्थिती आहे. एक वेळचं कसं तरी मरमजुरी करून सनी आणायचं शेरभर आणि कसं तरी शिजून खायचं. 3ही भावाचे लग्न झालेले, पण एक लहाना भाऊ शिकलेला होता, त्याचं लग्न झालेलं नव्हतं. पण 3ही भावाला असं वाटलंय लहान्याचं लग्न करून द्यावं. गावगाव फिरले सोयरिकीसाठी, मुलगी कुठंच भेटे ना, का गरिबी परिस्थिती आहे. पण एका गावामध्ये गेले, एकुलता एक श्रीमंत ग्रस्त आणि त्याला एकुलती एक मुलगी. हे गेले, पाहुणे राम 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 राम, परिस्थिती गरिबीची, आम्हाला असं कळालं तुमच्याकडे मुलगी आहे आणि तिची मागणी घालण्यासाठी आम्ही आलो. परिस्थिती गरिबीची, आमच्याकडे काहीच नाही. पूर्वीचा काळ होता, जी परिस्थिती ती बोलून दाखवत होते. आताचा काळ असा आहे, मुलगी भेटत नाही, दुसऱ्याची 10 एकर म्हणते माझी. पूर्वीचा काळ सत्य बोलायचे. श्रीमंतग्रस्त म्हटलं ठीक आहे बाबांनो, तुम्ही जरी गरीब असाल तर ह्या गावातला एकुलता एक श्रीमंत मी आहे आणि मला एकुलती एक मुलगी, माझी श्रीमंती कोणाच्या कामाची? जरी तुम्ही गरीब असाल ना, ठीक आहे, माझी मुलगी तुमच्या भावाला मी देऊ इच्छितो, ठीक आहे. विवाह त्या ठिकाणी जुळल्या गेलाय, लग्न झालंय. आणि लग्न झाल्यानंतर महाराज ती मुलगी यांच्या घरी जेव्हा आली, तेव्हा या तिघाच्या बायका त्या आलेल्या नवीन आलेल्या जाऊबाईला त्या मुलीला बोलायला लागल्या. कळतंय ना काय बोलायला लागल्या? स्वागत नाही केलं तिनं, काय बोलायला लागल्या? अगं म्हणे तुझा करंट कपाळ, तुझ्या वडिलांनी यांच्या घरी तुला काय बघून दिलं? आम्हाला कधी वस्त्र नाही, कधी अलंकार नाही, कधी हौस नाही, कधी मौज नाही. एक वेळच कधी कमावून आणतो, शेरभर शिजवतो आणि तेच खातोय. आम्हाला कधी याचं दुःख भोगावं लागतं या प्रपंचामध्ये. आणि तुझ्या वडिलांनी यांच्या घरी तुला काय बघून दिलं? कोण बोलायला लागलं? झोपलेत नाही ना? जावा. हां, जावा माहिती आहे, जावा या शब्दाचा अर्थ एकत्र कधी न राहावा याला म्हणत्या जावा. तुम्ही यावा, आम्ही 4 ठिकाणी 4 व्हावा याला म्हणत्या ध्यानात ठेवा. अशा त्या बोलायला लागल्या. तिघीचंही बोलणं झालंय, संपलंय. तोपर्यंत या नवीन आलेल्या मुलीने मानवर केली नाही, काहीच बोलली नाही. पूर्वीचा काळ होता, मोठ्या जाऊबाईनं बोलायचं आणि लहान्या जाऊबाईनं खाली मान घालून ऐकायचं, पूर्वीचं. आता नाही. आणि आता जर एखादी बोलली मग ती नवऱ्याच्या कानाला लागते, ऐकलं का? का तुम्हाला सांगते ना, आणि वेगळं निघा. आता हे पूर्वीचं नव्हतंय. तिघीचंही बोलणं संपलं आणि तेव्हा या लहान्या मूल जाऊबाईनं वर मान केली. संपलं तुमचं, झालं तुमचं? हो, आता माझं ऐका. तुम्ही या घरामध्ये दुःख भोगलंय. का भोगलाय? कारण तुम्ही गरिबाच्या मुली आहात, गरिबाच्या मुली आहात. पण आता मी आले, घाबरू नका, दुःख व्यतीत होऊ नका. मी आता आले, मी एकुलत्या एक श्रीमंताची मुलगी, आता आले मी. पण आपल्या सर्वांची गरिबी दूर करीन, आपला संसार मी सुखाचा करीन. कोण म्हटलं? ही नवीन आलेली मुलगी. कोणाला बोलायला लागली? तिन्ही जावाला बोलायला लागली. आता मी आले, आता मी जाईन, सीधा सामुग्री माझ्या वडिलाकडे धन दौलत घेऊन येईन आणि आपलं दुःख दूर करीन.
आणि तुमचं दुःख दूर केल्यानंतर आपला संसार सुखाचा करीन, अशी ती मुलगी बोलायला लागली. तसे ज्ञानोबा म्हणतात, बाबांनो, मी जरी गरीब आहे, मला जरी राहण्यासाठी झोपडी आहे, मला जरी संन्यासीचे काटे म्हणून हिणवतात, माधुकरी जरी कोणी नेसलं देत असलं, मांडे भाजण्यासाठी खापर देत नाही, पण मी जरी गरीब आहे, पण ऐका, मी सुद्धा श्रीमंताची मुलगी आहे. कोण म्हटलं? ज्ञानोबराय म्हणतात, मी सुद्धा श्रीमंताची मुलगी आहे. मी प्रतिज्ञा करतोय, मी तुमचा संसार नाही, अवघाचे संसार सुखाचा करीन, प्रतिज्ञा करतोय. मग महाराज प्रतिज्ञा करतात, हो श्रीमंताची मुलगी, हो तुमचे वडील आहे? म्हटले आहे. मग तुम्ही वडील आहे, श्रीमंताची मुलगी, मग तुम्ही कुठं जाणार? जशी ती मुलगी माहेराला जाईन म्हणतात, तसं ज्ञानोबा म्हणतात, मी सुद्धा माझ्या माहेराला जाईन. जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय नगे माय तया पंढरपुरा. तया पंढरपुरा जाई, तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा. जाईन गे माय भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा. जाईन गे माय तया पंढरपुरा. हो ज्ञानोबराय, तुमचं माहेर आहे? ज्ञानोबरा म्हणतो, हो माझं माहेर आहे. पंढरी ये माझे माहेर साजने, ओविया कांडणे गाऊ गीती. राही रखुमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहियेर. तुमचं माहेर आहे? हो माझं माहेर आहे. हो माझे माहेर पंढरी आहे, विवरेच्या तेरी. माझं माहेर आहे. हो ज्ञानोबराय साधक म्हणजे बोलायला, ज्ञानोबराय तुमच्या माहेराचा पत्ता आम्हाला सांगा ना, कोण्या ठिकाणी नेमकं? आम्हाला माहेर माहिती नाही. आमचे तुकोबरा एका ठिकाणी ठळक पत्ता सांगतात त्यांचा माहेराचा, ठळक. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ कसा गावार खेळिया, सुख देईल विसावार. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुख देईल विसावार. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. ठळक पत्ता तुकोबरा सांगतात. आखीन एका सांगतात, जम्मूया दिप्पा माझी एक पंढरपूर गाव. ठळक पत्ता सांगितलेला आहे. माहेर, हो आम्हाला कळालं माहेर आहे. तुमचे आई वडील आहे? हो. पांडुरंग हे पिता आहे आणि रखुमाबाई माझी माता आहे.
मी त्यांच्याकडे जाईन. का हो, ते श्रीमंत आहे का? श्रीमंत विचारू नका. पंढरपूर पाटणे गा महाराजा सार्वभौम राजे. पांडुरंग पिता हो दीनबंधू जया जेते नाम. सार्वभौम राजे आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, श्रीमंत आहे. साधक म्हटले ज्ञानोबराय बोलू नका. काही काही लोक श्रीमंत असतात आणि वागायला कंजूस असतात श्रीमंत, पण वागायला कसे असतात? कंजूस असतात. तुम्ही मागितलं तर देईन का ते? बघा ना तुम्ही, एक जण इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत, पण चहा दुसऱ्याची प्यायचा. काय करता आता असे श्रीमंत लोक? चहा दुसऱ्या पण तो सप्त्याला वर्गणी देईन का? सप्त्यात अन्नदान करेल का? हां, नाही. श्रीमंत, पण त्याला लग्नच होत नव्हतं महाराज. 35 वर्षात झालं, त्याला मुलगीच कोणी देत नव्हती. गावकरी म्हणणार का लग्न करत नाही? अरे बाबा, जोपर्यंत माझ्यासारखी मुलगी भेटेल तोपर्यंत लग्नच करत नाही म्हणे. आणि तुझ्यासारखी मुलगी, तू लोकांचं चहा पिणारा मुलगी कुठे सो? पण गावकरी ते राहू न करी. गावाने मुलगी बघितली सुंदर, महाराज लग्न लावून दिलं. याला थोडा भजन कीर्तनाचा नांद होता आणि खेड्यातला प्रवास. ते म्हणजे चला कीर्तनाला. बाहेरगावी कीर्तन होतं. निघाला ना, 4 किलोमीटर पायी गेला आणि 4 मिनिट पुन्हा पायी माघारी आला. थांबा तुम्ही, चाला येतोस. अरे तू इथपर्यंत आला? नाही म्हटलं तुम्ही चाला. आलोच. आणि आला घरी. ती नवीन आलेली मुलगी होती, दारावर थाप मारली. का म्हटले तुम्ही कीर्तनाला गेला आणि माघारी का आलात? का आला म्हटले? अहो तू गोड तेलाचा दिवा देव घरात लावला, वीज होलं का नाही तो सांगण्यासाठी आलो. ती म्हटलं मी काय इतकी येडी आहे का? एका हाताने लावला आणि दुसऱ्या हातानं विझवला. हा ती म्हटली ते तर खरं ठीक आहे, पण माझ्या वडिलांनी इतका भारीचा जोडा तुम्हाला घेऊन दिला, तो जोडा किती घासला असन येण्या जाण्यात. तो म्हटलं मी काय येडा आहे का? मग हे बघ बगलात आणलाय. आता मला सांगा, पायातील जोडा घासन म्हणून तो बगलात आणतो, तो सप्त्याला वर्गणी देईल का? अन्नदान करेल का? मग मला सांगा, होता श्रीमंत. हां, तुमचे वडील जर असे असले तर नाही म्हटले. माझे वडील तसे नाही. उदार हा जगदानी, मागे तुळशीदळ पाणी. उदार येते विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दानशूर दाता आहे. माझे वडील असे नाही आहे. मग तुम्ही मागितलं तर देतील का? मग देणार ना. का देणार नाही? पण तुम्हाला त्यांच्याकडे हात पसरावं लागेल. काय करावं लागेल? हात पसरावं लागेल. ज्ञानोबा म्हटलं मी माझ्या वडिलाकडे हात नाही पसरणार, मग मी माझा हक्क मागणार. तुम्ही काय हक्क केलाय? मी मागच्या जन्मी काय केलेलं आहे, त्या मागच्या जन्मीचं पुण्य सामग्री मी निर्माण कमवलेली आहे. साठा कमवला, त्या साठ्याच्या जोरावर मी माझ्या वडिलांना हक्काने मागान, क्षमयाचना करणार आणि हक्काने मागणार. काय मागणार? 3ऱ्या चरणात सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. सर्व सुकृताचे फळ मिळाली फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले. पंढरपुरा पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा. मी माझ्या वडिलांना
वडिलाकडे जाईन काय केलं, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. सर्व सुकृते माझं काय केलं मी, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती माझी फळाशी आली, परमानंदू मानसी भेटी झाली असं संताशी. पूर्वजन्मीचं सुकृते माझा हक्क आहे, आणि माझा हक्क मी माझ्या वडिलाला मागणार. हो, हक्क आहे प्रत्येकाचा असतंय. सुकृत लागतंय महाराज, देव भेटीसाठी, देवासोबत नातं जोडण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, भजन ऐकण्यासाठी. महाराज म्हणतात सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. सुकृत लागतंय मागच्या जन्माचं सुकृत असलं तेव्हा कुठं कीर्तन ऐकण्यात आपण बसतो. माझं सुकृत होतं म्हणून आमच्या राक्षस कुळात हे बीज निवडलं. म्हणजे सुकृत काय मागचं असतंय, मागच्या जन्माचं सुकृत आहे. आमच्या भक्तराज महाराजाची मागच्या जन्माचं पुण्य आहे, सुकृत आहे म्हणून हे गोड फळ लागलं, गोड फळ लागलं. आणि यांचं सुकृत आहे म्हणून हे गोड फळ लागलं, आणि त्यांचं सुकृत आहे म्हणून नाथसारखं गोड फळ लागलं. हे शुद्ध बीजापीठ पोटी फळे रसाळ गोमटी, बीज शुद्ध लागतं. अमृताची फुले, अमृताची अमृताची फळे, तेच बीज पुढं चालतंय आहे की नाही. इथं सुद्धा तेच आहे ना महाराज, शुद्ध बीजापोटी. महाराज म्हणतात की बाबा लिंबाचं झाड आहे. कसं झाड आहे, लिंबाचं आहे, आणि त्याला साखरेचं आळं केलं, साखरेचं खत घातलं आपण, साखरेचं. नसंडेचे आपोलीचे फळे नसंडेचे, आपोलीची फळे नसंडे तो, आपोलीच फळे नसंडे तो. झाडा साखरेचे आळे, वाचिया झाडा साखरेचे आळे. तो आम का असे आहे. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळे केलं तर बीज तसंच येणार. लिंबाचं झाड कडू आहे, फळ कसं येणार, कडू. पण शुद्ध बीज आहे, त्याला फळ सुद्धा चांगलं गोमटस लागणार आहे. बघा ना तुम्ही, कळे की नाही. एक दरोडं करायचा, चोऱ्या करायचा, पण त्याचं लग्न झालं, त्याला पत्नी भेटली पॉकेट मार. पहा आता कसं आहे खोड, बरोबर. पुढं चालून ते एक मूल जन्माला आलं, आणि ते हॉस्पिटलमध्ये जन्माला आलं आहे. पण असं जन्माला आलं, जन्म झाल्यावर त्याची मुठं अशी पॅक होती, बंद होती.
बंद. मूठ आता याची मूठ का बंद आहे? अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण काहीच मूठ उघडे ना. पण एक डॉक्टर बोलवला, त्याचं मानसतज्ञ डॉक्टर बोलवला. आता मानसतज्ञ डॉक्टर आल्यानंतर ते डॉक्टर काय करतात, मानसतज्ञ म्हणजे बोर्डातून माहिती काढतात. याची आजी काय करत होती, आजीला कोणता आजार होता, आजोबाला कोणता आजार होता, ते तिथून शोध सुरू झाला. मग तित करत 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 म्हणजे याचे वडील काय करतात म्हणे दरोडेखोर, आई काय करते म्हणे पॉकेट मारत. डॉक्टर म्हटलं हे कसं निवडलं असं. डॉक्टरनं काय केलं, त्यांच्याच गळ्यातील एका तोळ्याचं लॉकेट काढलं सोन्याचं आणि त्या मुलासमोर असं केलं. त्या मुलाने ते घेण्यासाठी मूठ अशी उघडली, त्या मुठीतून 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी बाहेर पडली. विचारा, आणि ते असं लक्षात आलं डिलेवरी होते समन त्या मुलाने सिस्टरच्याच बोटातून ओढून घेतली. काय सांगायचं, बीजही खराब आहे, वडीलही दरोडेखोर आहे, आई पॉकेट, मग मुलं कसे होतील. पण इथं नाही, इथं बीज शुद्ध आहे आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी लागलेले आहे. तसं ज्ञानोबराने मागच्या जमिनीकार सुकृत लागतंय आणि त्या सुकृताशिवाय काही होऊ शकत नाही. भगवंताचं नाव मुखात येण्याला सुकृत लागतंय, पुण्य लागतंय. मला सांगा, भजन करण्यासाठी पुण्य लागतंय, मंडपात बसण्यासाठी पुण्य लागतंय, गादीवर उभं राहण्यासाठी पुण्य लागतंय, टाळ घेऊन उभं राहण्यासाठी पुण्य लागतंय. याला मागच्या जन्मीचा ठेवा लागतोय. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तसं ज्ञानोबरा म्हणतात, मी सर्व सुकृताची फळं लाहीन आणि क्षम मी देईन पांडुरंगा. मी माझ्या वडिलाला क्षम देईन, मागेन, माझं सुकृत मागेन. ज्ञानोबरा म्हणतं, महाव तुम्हाला त्यांच्याकडे हात पसरावा लागेल. मी हात नाही पसरणार, हात पसरीजीने धिके त्यांचे. आमचा वारकरी संप्रदाय असं नाही, मी माझा हक्क मागेन. पण प्रतिज्ञा करतोय, मी तुमचा संसार सुखाचा नाही, अवघाचे संसार सुखाचा करीन, प्रतिज्ञा करतोय. पण तुम्हाला तुमचा संसार पूर्ण होण्यासाठी, सुखरूप होण्यासाठी, तिन्ही लोकात आनंद भरण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत माझ्या वडिलाकडं त्यांच्या भेटीसाठी चालावं लागन. पण चित्तातून प्रपंच गाळून सने आणि त्या चित्तामध्ये माझ्याच वडिलाचं नामचिंतन घेत चालावं लागेल. कोण बोलायला लागलं? ज्ञानोबराय. कोणाला? साधक मंडळीला. साधक मंडळी, महाराज काय करावं लागन? माझ्यासोबत चालावं लागन. कसं? कारण माझ्या वडिलाचं नामचिंतन घेत असताना अंतकरणातून, शुद्ध अंतकरणातून भावनेने ते नामचिंतन घ्यावं लागन. मग साधक म्हणलं भावनेने घ्यावं लागन. हो. काय कसं करावं लागन? काय नाव घ्यावं लागन? ते तुकोबरा म्हणतात, ते नाव माझ्या वडिलाचं घ्यायचं. आणि ते कसं घ्यायचं? ते असं घ्यायचं, विठोबार कुमार 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 विठोबार कुमार माऊली, असं नामचिंतन आम्ही घेत आलो, तुमच्या वडिलाच्या भेटीला आलो तर ज्ञानोबरा म्हणजे माझे वडील असे, त्यांच्याकडे कोणी कसंही जा, मूड पापी जैसे तैसे उतरी काशीला होय. कोणी कसंही जा. का? तिथं गेल्यानंतर आषाढी कार्तिकी भक्तजन येते, साधूजन येते, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते, पण दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. उदार आहे, कोणी कसंही जा त्यांच्याकडं, उदार आहे. ठीक आहे, आम्ही चित्तातून प्रपंच गाळून टाकू आणि त्या चित्तामध्ये भगवंताचं नामचिंतन घेत चालू. आणि इतकं नामचिंतन जर आम्ही आलो तर ते म्हटलं आमचे वडील उदार आहे. आणि उदार असल्यामुळे काय करतील ते त्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळवून घेतील. कसं मिळवून घेतील? महाराज म्हणतात की बाबा मीच होऊन माझी सेवा आणि पांडवासारखी सेवा करतील. कसं? जैसा दीपे दीप लावी जे ते आदिल कोण हे नोळखी जे तैसा सर्वस्वी जो मज भजे तो मीच होऊन ठाके, मीच होऊन पांडवा आणि करते माझी सेवा. त्यांच्या स्वरूपामध्ये एकरूप करतील अभंगाच्या शेवट.
देवी वरू विठ्ठलाचे भेटी माहेरा माहेरा आपुलिया भेटे न माहेरा आपुलिया आपुलिया
माहेरा माहेरा आपुलिया भेटे न माहेरा माहेरा आपुलिया भेटे न माहेरा हे माहेरा आपुलिया देवीवर विठ्ठलाचे भेटे अपुले संवसाटे करून ठेला. हा अभंगाचा भावार्थ झाला. आता अभंगाचा सिद्धांत बघायचा अजून 1 तास बसावं लागेल. ऐका ज्ञानोबराय तुम्ही सांगता संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. मग संसाराचं मूळ जर दुःखरूप आहे मग संसार सुखाचा कसा? साधक मंडळीचा प्रश्न आहे. संसाराचं मूळ दुःखरूप आहे मग संसार सुखाचा कसा? आणि तुम्ही प्रतिज्ञा करता संसार सुखाचा करणार. ऐका तुम्ही एखाद्या महिलेने म्हटलं अहो बाई आम्हाला कारल्याची भाजी गोड करून द्या, होईल का? कारल्याचा स्वभाव कडू आहे, तो गोड होऊ शकत नाही. तसा संसाराचा स्वभाव दुःख रूप आहे, तो सुखरूप होऊ शकत नाही. एखाद्या कुत्र्याचं शेपूट एखादा आपल्याला मी सरळ करतो, होईल का? त्या कुत्र्याचा शेपटाचा म्हणजे सवय त्याला वाकडेपणा, तो सरळ होऊ शकत नाही. तसा संसाराचा मूळ स्वभाव दुःखाचा, सुखरूप होऊ शकत नाही. आणि तुम्ही प्रतिज्ञा करतात आमचा संसार सुखाचा करणार नाही, अवघाचे संसार सुखाचा करणार, तिन्ही लोकांमध्ये आनंद भरणार तुम्ही प्रतिज्ञा करतात. हे कसं? ज्ञानोबा म्हटलं अरे बाबांनो मी प्रतिज्ञा करतोय मी तुमचा संसार सुखाचा नाही अवघाचे संसार सुखाचा कारण मी प्रतिज्ञा करतो. पण तुम्ही जो संसार म्हणता तो नाही, मी जो संसार सुखाचा करणार तो वेगळा आहे आणि तुम्ही जे संसाराची भावना घेते ती वेगळी आहे. तुम्ही असं समजलात की बाबा मुलं बाळं हैली माडी गाडी घोडी हा जो तुमचा प्रपंच हा संसार हा संसार सुखाचा करणार नाही. मी प्रतिज्ञा करतोय तुमचा संसार सुखाचा करेन. कोणता? किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजती पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे संयम यह संसारे खलऊ दुस्तारे कृपया पारे भज गोविंदम. जन्माला येणे आणि मरणे तो संसार तुमचा सुखाचा करणार नाही, तुमचा हा संसार सुखाचा करीन मी प्रतिज्ञा करतोय. ज्ञानेश्वर हा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानेश्वर माऊली.
शिकली कटकट वाकडे की नेट देव जाणे, बोललेले लेकुरे वेळी वाकोडी उत्तरे. ह्या अभंगाचा अर्थ असाच असणे म्हणू शकत नाही बरं का. जशी जशी भगवंताने ज्याला बुद्धी दिलेली आहे त्यानुसार ते अभंग सोडवणूक करतात. अभंगाची सोडवणूक वेगळी वेगळ्या पद्धतीने. दुकानातील रवा एकच असतो पण भाजण्याचे प्रकार वेगळे असतात. रवा एकच असतो, कोणी पाम तेलात भाजतं, कोणी सरकी तेलात भाजतं, कोणी सूर्यफूल तेलात भाजतं, कोणी शेंगदाणे तेलात भाजतं, कोणी डाळड्यात भाजतं आणि कोणी प्युअर तुपात भाजून काजू किसमिस टाकून तुमच्याकडे तो शिरा देतात खाण्यासाठी मेवा. तसं आहे ना, आज असं समजा तुम्हाला काजू किसमिस घालून शिरा खाण्याची सवय, आज पोपट महाराजांना बेसन भाकरीवरच भागवलं असं समजा. या अभंगाचा अर्थ असाच असन मी म्हणू शकत नाही. मी अभंग सोडवलेला नाही, फक्त सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा असाच अर्थ असं म्हणू शकत नाही, कारण बरेच कीर्तनकार अभंग सोडवत नाही. अभंग जिथल्या तिथे तेच अभंगाला सोडून गेले म्हणून मी सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवलेला नाही. याचा असाच अर्थ असेल, कारण ज्ञानोबराची वाणी शुद्ध आहे, सात्विक निर्मळ आहे आणि तुमची आमची वाणी बाटलेली आहे. ही दिवसातून किती वेळा खोटं बोलते पण त्या वाणीतून कधी खोटा शब्द निघाला नाही आहे. म्हणून ह्या वाणीतून त्यांच्या अभंगाची सोडवणूक होऊ शकत नाही. ही दिवसातून किती वेळा खोटं बोलते आणि दुसऱ्याचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. ही वाणी त्या वाणीची बरोबर करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबराच्या वाणीतून मी हा अभंग सोडवला नाही, सोडवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा श्री संत भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक होऊन, बाबाच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या ह्या वाणीला ह्याच ठिकाणी पूर्णविराम देतो. चाल झाली समजा. विठ्ठल दे काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या परत इथून गेल्यानंतर कार्यक्रमातले बदल माहीत पडत नाही. परमपूज्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सालाबाद प्रमाणे होणाऱ्या या उत्सवातील आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण आमच्या सगळ्यांचे परिचित असलेले पोपट महाराज फरकाडे यांची संपन्न झालेली आहे. मी सेवा भावी मंडळ गजानन कॉलनी यांच्यातर्फे महाराजांचं ऋण व्यक्त करतो. महाराजांचा आवाज असा आहे की आज असं वाटतं की हा माईकचा जो खर्च आहे तो आपला फुकट होतो. कारण त्यांच्या जर बरोबरी जर गायचं म्हणलं तर ह्या टाचा अशा उंच करून गावा लागतं, तोपर्यंतही तो आवाज तिथे पोहोचत नाही. प्रत्येकाला त्याची कल्पना अतिशय सुंदर अशी सेवा संपन्न झालेली आहे. आज रात्रीचे जे पहारेकरी आहेत त्यांचे मी सगळ्यात अगोदर नावं घेणार आहे, त्यानंतर उद्याच्या ज्या सूचना आहेत त्या आहेत. आज रात्रीचा जो पहारा आहे 10 ते 11 नाच सारडा तथा रुद्र सारडा, 11 ते 12 वेदांत सारडा, 12 ते भरत काका सारडा, 1 ते 2 ज्ञानेश्वर सारडा, 2 ते 3 प्रकाश सारडा, 3 ते 4 गणेश सारडा, 4 ते 5 श्रीकांत सारडा आणि 5 ते 6 आदित्य सारडा. असा पूर्ण सारडा कुटुंबाकडे आजचा पहारा आहे. फक्त 3 तारखेच्या पहाऱ्याची जी नावे आपण मागितली होती त्याच्यात फक्त आतापर्यंत 4 नाव आलेली आहेत. ज्यांना ज्यांना अजून नाव द्यायचं असतं त्यांनी नंदू भोकड द्या. एक 2-3 तासाचाच पहारा आहे आणि नामस्मरणामध्ये तुम्हाला पहारा करा हे सांगण्याकरता 4-4 वेळा जर इथून सांगावं लागलं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर आपल्याला इथून माईकवरून सांगावं लागलं की रात्रीच्या पहाऱ्याला नावं अजून आलेली आहे, आज 3ऱ्या दिवसाची ही सूचना आहे. मला आता असं वाटलं की त्या दिवशीच म्हणतील एकावर एक उडी पडत, पण 4च नावं अजून आलेली आहेत. जरी तुमची नावं कोणाची नाही आली तरी आम्ही तो पहारा करणारच आहे. पण ज्याला ज्याला इच्छा असेल त्यांनी पुढे यायचे आणि ती नावं द्यायची.
उत्स्फूर्तपणे ते नाव द्यायचे. कारण ज्यावेळेस तुम्ही हा कीर्तन वगैरे इतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अटेंड करतातच, पण नामस्मरणाचा काय आनंद आहे त्या एकांतात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा कळतं. रात्रीच्या वेळेस जी शांतता आहे त्यावेळेस तो नामस्मरण इथं पहारा घडतो. त्या पहाराचा आनंद ज्याला तो केलाय त्यालाच ते माहिती पडलं. ज्याला ज्याला हा आनंद घ्यायचा असेल त्यांनी तिची नावं द्यायची आहेत. महिलांचा पहारा जो आहे तो तर चालूच आहे. महिलांचा सकाळी पहारा आहे. तसं महिला ज्या आहेत त्या का त्यांना एवढं आरक्षण पुढे, त्याचं कारण असं की आपल्याकडे 8च तासाचा पहारा आहे. त्याला सुद्धा आपल्याला 4-4 वेळा सांगावं लागतं, नाव जाहीर करावं लागतं. महिलांचा जो पहारा आहे तो 16 तास पहारा आहे. नाव जाहीर करण्याची आवश्यकता नाही, कधी सांगण्याची आवश्यकता नाही. उलट पक्षी त्यांच्यामध्ये असंच म्हणतात की मला नाही भेटला अजून पहारा. त्यामुळे निश्चितच एकदा महिलांकरता टाळ्या वाजवा. असो, उद्या शुक्रवारचे जे कार्यक्रम आहेत, उद्या शुक्रवार 2 जानेवारी 2026 उद्या सकाळी जे ज्ञानेश्वरी पारायण आहे तसा 18वा अध्याय जो आहे तो आपला नियमाप्रमाणे परवा दिवशी येतो. पण भक्तीताईंची भक्ती संध्या असल्यामुळे आता आपल्याला जो तो ज्ञानेश्वरी पारायण आहे आपण आजचा टप्पा थोडा जास्त घेऊन आता उद्या बरोबर 18व्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी पारायणाला बसणं शक्य झालं नाही, 18वा अध्यायाला जरी पारायणाला आले तरी पूर्ण ज्ञानेश्वरीचं पुण्य मिळतं असं पण कितीतरी वेळा बाबांच्या मुखातून आता जे ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा चालू होती त्याच्यातही आपण ऐकलेलं आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी यायचं. ग्रंथ इथे काही उपलब्ध असतील त्यांना देण्यात येईल, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घरून घेऊन यायचं आहे. तर तो सकाळीचं जे ज्ञानेश्वरी पारायण आहे ते सकाळी 6ला सुरू होईल आणि 9:30 ऐवजी साधारण 10-10:30 वाजतील. त्या सगळ्या वेळेचा अंदाज घेऊन पारायणाला बसायचे. त्यानंतर 11 ते 12 गाथा भजन होईल. दुपारी 1 ते 3 हरिभक्त परायण सौभाग्यवती सुनीताताई विखे तथा ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ठीक दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त परायण सौभाग्यवती स्नेहलताताई खरात यांची प्रवचन सेवा होईल. त्यानंतर ठीक रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण प्रमोद महाराज कुमावत यांचे हरिकीर्तनाची सेवा होईल. शनिवारी येत्या परत एकदा सूचना सांगण्याचं कारण जे काल नसतील त्यांच्याकरता येत्या शनिवारी सकाळी जे 6 ते 8 आपलं नियोजित सुंदरकांड होणार आहे त्या सुंदरकांडाच्या वेळेमध्ये आपण बदल केलेला आहे. शनिवारी सकाळी दीपोत्सवाच्या ओव्या झाल्यानंतर भक्तिताईंची भजन संध्या होईल आणि त्यानंतर जो दुसरा टप्पा आपला असतो ज्ञानेश्वरी पारायणाचा त्या टप्प्यामध्ये 8:30 ते 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत सुंदरकांड होणार आहे. त्या सगळ्या ज्या वेळ बदललेल्या आहे त्या सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा 3 तारखेचा जो पहार आहे त्याची नावे आता मी अपेक्षित करतो की आपल्याला उद्या सांगण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर आपल्या या उत्सवाकरता जे योगदान येतं त्यातली आपली दरवर्षीची जी पद्धत आहे त्यामध्ये 5,000ची जी पावती जे फाडतात त्यांचं आपण नाव घेत असतो. तर ते 5,000ची जी पावती आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 23 नाव आलेले आहेत. त्यातही तुम्हाला सांगण्याची एक महत्वाचं असं की साधारण 50 लोकांची नावं दरवर्षी येत असतात. त्या सगळ्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, तिथपर्यंत संपर्क करण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढंच आहे की बाबा जशी नेहमी सूचना देतात की ज्यांची खरंच भक्ती असेल आणि ज्यांची खरंच शक्ती असेल कोणालाही कोणत्याही गोष्टीची बळजबरी नाही आहे की नाहीतर असं की बाबा शक्ती आहे पण मनात भाव नाही त्यांनीही ते कार्यक्रम करायचा नाही. आणि ज्यांच्याकडे समजा भक्ती आहे देण्याची इच्छा आहे पण शक्ती नसेल त्यांनी ते करायचं नाही. पण ज्यांचं तसं दोन्ही अंगानं काम असेल त्यांनी उत्स्फूर्तपणे ते काम करायचं आहे. त्यातली जी नावं आहेत त्याच्यामध्ये जे सरळ जशी नावं आहेत तशी मी पावती क्रमांक सांगत नाही. आता सगळ्यात अगोदरचं नाव आहे हरिभक्त परायण रामभाऊ महाराज साळडा, रामप्रसाद नाना डोईफोडे, परमेश्वर गंगाराम डोंगरे, खंडेराव माधवराव चव्हाण, स्वर्गीय विजयानंद किशोरजी साळडा, भास्कर लिंबाजी चेमटे, हरिकिशन झौवत, खंडेराव गंभीरे, भोसलेताई, मधुकर पार्वती मुंडे, कांतीलालजी गोविंदा लोहिया, सो मनीषा रामदास डोईफोडे, दत्तात्रय निवृत्ती केंद्रे, आरती अनुराव अंधारीकर,
प्रल्हाद शेषराव कागणे, हरिभक्तपरायण विठ्ठल भाऊ साळडा, जगन्नाथ धायडे, शंकरराव दराडे, सर्जेराव त्रिंबक नागे, श्रीनाथ संदीपान भेरे, शहादेव दगडू पालवे, बबनराव विश्वनाथ डिबोळे, नंदा श्रीधरराव जाधव. या ज्या पावतीचं जे मुख्यत्वानं जो उपयोग होतोय तो असा आहे की मंदिरात दरवर्षी काहीतरी नूतनीकरण होत असतं. मागच्या वर्षी अनेक कामं झालेली आहेत. यावर्षी सुद्धा येणाऱ्या वर्गणीचा अंदाज घेऊन जवळजवळ 70,000 रुपयाची कामं अगोदरच केली की जे मंदिराचा निधी या सप्त्याच्या मार्फत जो येईल त्याच्यातून ते कामं होईल. आणि अजूनही मंदिराला सोलार बसवायचा असं मानस आहे. जर प्रतिवर्षी प्रमाणे जर सगळ्यांची उत्स्फूर्त वर्गणी असली तर तोही मानस सगळ्यांचा पूर्ण होईल अशी आशा करतो आणि सूचना इथं संपलं. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री